बरं निकू, आपल्याला ना आठवड्याभराचा मेन्यू ठरवायचा आहे हा. आणि रविवारी येतील ना त्यांच्यासाठी काहीतरी एक स्पेशल स्वीट डिश ठेवायचं आहे का मला. काय नेमकं ना असं काही वेगळं सुचत नाहीये मला. चिल दी, तू उगाच टेन्शन घेतेस यार. सलील भाऊजी पण सेम असंच बोलतात हा. चेल नीलू असं आईंना बोलतात ते सेम. जगात का एकटा सलीलच हे म्हणू शकतो? पेटंट आहे त्याच्या नावावर. अगं मी असंच बोलले, तू चिडतेस कशाला. हा रागू नकोस, चिल. बरं ऐक ना, मी काय म्हणते, कामाची पद्धत ना आपण आधीसारखीच ठेवू. म्हणजे सकाळी लवकर जाऊन तू आणि सलील भाऊजी तुम्ही दोघं जाऊन मार्केटमधून भाज्या आणत जा. सलील कशाला? मी एकटी आणीन. अगं तुलाच मदत होईल म्हणून बोलले मी, पण ठीक आहे. हा ते सोमवारी ना आपण भेंडी ठेवूया, सगळ्यांना आवडते ना भेंडी. आणि मंगळवारी आपण एखादी पालेभाजी ठेवू. पालेभाजी? हा पालेभाजी, मेथी करूया. सलील भाऊजींना खूप आवडते मेथी. आणि बुधवारी ना आपण काहीतरी कडधान्य करू. मुगाची उसळ ठेवूया का? ते खूप हेल्दी असते ना, सलील भाऊजी सांगत होते की. आणि ते आजकाल त्यांचं खूप असं हेल्दी खाण्याचं एक वेळ लागले त्यांना. मग बुधवारी आपण मुगाची उसळ करू आणि गुरुवारी आपण. सलीलने मला रिप्लेस केलंय का? काही काय बोलते बाळा, तुला रिप्लेस करेल कोणी? तू तर महत्वाची आहेसच ग. पण आता सलील भाऊजी बघ ना, किती बदललेत ना ते. आधी किती वेगळे होते ते, आता एकदम अचानकच एकदम चेंज झालेत. नाही तू नोटीस केलंस? मी कशाला नोटीस करेन? हा बरोबर. तुमची काय आता हल्ली हल्लीच ओळख झाली आहे ना, त्याआधी काय बोलणंही झालं नव्हतं तुमचं कधी. कधी ग तुमची पहिली भेट? मला वाटतंय कधी, आता हा आता समर्पिता किचनच्या उद्घाटनाला पहिल्यांदा भेटला असेल ना तुम्ही. ऍक्च्युली दी, जीजूंचे बाबा राजेंद्र काका ऍडमिट होते ना, तेव्हा मी थांबले होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा पहिली ओळख झाली. अगं मग जुनी ओळख आहे तुमची, नाही का? बरेच दिवस झाले त्याला. मग काय वाटतं तुला, म्हणजे सलील भाऊजी बदललेत ना एकदम? सुरुवातीला नाही वाटायचं मला त्याच्याशी बोलावंसं. म्हणजे त्याची ती कल्प्रेटवाली इमेज होती ना, म्हणून वाटायचं नको बोलायला. आणि तुझ्या बाबतीत नेगेटिव्ह होता म्हणून नकोच वाटायचं. पण मग त्यानंतर हेल्पफुल वाटायला लागला. काय चुकीचं बोलली ती? मी मीनाक्षीशी नातं माझ्या मर्जीने जोडलंय, कारण तू कमी पडलीस. बायको म्हणून तू कमी पडलीस, आणि म्हणून मला बाहेर प्रेम शोधावं लागला. त्यामुळे तिला दोष देण्याच्या आधी तुझं काय चुकलंय ह्याचा नीट विचार कर. नचिकेत, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी ना कल्याणीला दोष देऊ नकोस. जरा स्वतःकडे बघ. वाहवत गेलास रे, कमकुवत होतास. तुझा स्वतःवर ताबा नव्हता. घरच्या लक्ष्मीला बोलतोस तू. नाही, आमची फिकीर तुला नव्हतीच रे कधी. पण स्वतःच्या पोटच्या पोरीचा, अरे गौरीचा तरी विचार करायचा होतास रे. हे असं दळभद्री वागून स्वतःच्या पोरीच्या नजरेला नजर तरी देऊ शकतोस का तू? बाबा एक मिनिट ऐका ना, मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी इथे महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायला आलोय. त्यामुळे तुम्ही सगळे जर मला बोलू देणार असाल तर मी बोलतो, नाहीतर मग मी जातो. तुला तुला घरच्यांशी बोलायचंय ना, ठीक आहे. पण हिला मात्र ना. काय
नचिकेत नचिकेत बोल, तुला काय बोलायचंय बोल. मी आपल्या डब्यांसाठी सामान आणायला जायचे ना, तर सामान उचलायला हेल्प करायचा तो, तेव्हा हेल्पफुल वाटला होता. होता म्हणजे म्हणजे तेव्हा हेल्पफुल वाटायचा. अच्छा, म्हणजे आता नाही वाटत का ते? असं नाहीये म्हणजे आहे तो तुम्हाला किती मदत केली ना. आणि पण तुला पण मदत करायचे ते बोललीस ना तू. दीप, कधी कधी माणसं उशिरा कळतात ना आपल्याला. म्हणजे सलील भाऊजी चांगले नाही तसं म्हणायचंय का तुला? मला काहीच म्हणायचं नाहीये त्याच्याबद्दल. का का काहीच म्हणायचं नाही? नेमकं काय झालंय तुमच्यात? दीप, काहीच नाही झालंय. मला काहीच म्हणायचं नाही. निकी, काय झालंय तुमच्यात? मला खरं खरं सांग. काहीच नाही दीप. अगं मग तू असं का म्हणालीस? आणि तुला सलील भाऊजींचा एवढा राग का आलाय? नाही अगं, मला राग नाही आलाय. अगं पण तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून तसं वाटत नाहीये ना. मी जेव्हा त्यांचं कौतुक केलं तेव्हा तुला ते आवडलं नाही, तू जेलस झालीस का? आई, बाबा, आपलं हे घर वाचवण्यासाठी आणि रिडेव्हलपमेंट नंतर आपल्याला आपला हक्काचा फ्लॅट मिळावा यासाठी विराजला आपल्याला 5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत हे मला कळलंय. आणि मी 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. हे जे पैसे मी भरणार आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला ह्याच्यावर सही करायला लागेल. काय आहे? NOC, ना हरकत प्रमाणपत्र. आपला पैशांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय, पण त्याच्या बदल्यात रिडेव्हलपमेंट नंतर जो फ्लॅट आपल्याला मिळणार आहे त्याचा मालकी हक्क हा माझा एकट्याचाच असायला हवा. त्यासाठीचं हे नाहरकत प्रमाणपत्र आहे ज्याच्यावर तुम्हाला सही करायची आहे. तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? हा, म्हणजे हे आपलं घर मी तुझ्या नावावर करायचं आणि आम्ही कुठे? बाबा, एक मिनिट. घराचा मालकी हक्क माझ्या नावावर केला म्हणजे मी लगेच तुम्हाला घराच्या बाहेरच काढणार असा अर्थ होत नाही. फक्त पैसे मी भरतोय तर घराचा मालकी हक्क हा माझा असायला हवा, इतकंच माझं म्हणणं आहे. व्यापार करतोस बापाशी? हा, व्यवहार आहे बाबा हा. आई बाबा सुद्धा करतातच ना. म्हातारपणी मुलांनी आपल्याला सांभाळावं म्हणून मुलं वाढवायची, हा एक प्रकारचा व्यवहारच झाला नाही का? नचिकेत, काय 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 बोलतोय हा? जिवंत बडी बापाची सही मागतोय पेपरवर. बाबा शांत व्हा तुम्ही. बाबा, हे घे पाणी. बाबा काय होतंय तुम्हाला? शांत व्हा. बाबा, ते सही गप्पा बसाय नचिकेत. हात जोडते तुझ्या समोर. बापाची ही अशी अवस्था दिसत नाही का रे तुला? आई, मी आधीच सांगितलं होतं मला या तमाशामध्ये इंटरेस्ट नाहीये. मी शांतपणे बोलतोय ना. मग त्यांनी कशाला एवढं हायपर व्हायला हवं? कशाला एवढा त्रागा करून घ्यायला हवा? एक सही तर मागतोय मी, तेही तुमच्या फायद्यासाठी. बाबा, मला ही सही द्या आणि आम्हाला मोकळं करा ना. आम्ही जातो इथून तात्पुरते. नचिकेत, प्लीज जा ना इथून. प्लीज. अरे तुला दिसत नाहीये का त्यांची अवस्था?
आता या क्षणी आहे ना, या घरापेक्षा बाबांची तब्येत जास्त महत्वाची आमच्यासाठी. प्लीज जा इथून. अरे जा ना. बापाच्या जीवाची पर्वा नाही ना तुला? बाबा नुसता पैसा दिसतो ना. आई, चालतं. बाबा 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 काय होते? आई बाबा बघा ना कसे करतायत. बाबा अहो काय झालं? अहो, उठा ना. बाबा बाबा अहो अहो उठा ना. बाबा बाबा निकू, मला सांग, त्यांनी तुला काही काही त्रास दिलाय का? नाही नाही, असं काही नाहीये. मग कसं आहे? अगं तू काही सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं? सांग ना. आपल्याला माणसं उशिरा कळतात याचा काय अर्थ आहे? आणि आधी ते चांगले होते, म्हणजे आता ते तुझ्या नजरेत चांगले नाहीयेत ना? सांग ना, असं काय त्यांनी वाईट केलंय की तुला एवढा राग आलाय त्यांचा? दी तो सुधारलाय, माणूस म्हणून तो चांगला असेलही. आमची चांगली फ्रेंडशिपही झाली होती, पण मग आमच्यात काय? ठीक आहे, गोळ्या बदलून दिल्यात, त्या तेवढ्या घेऊन या. बाबा बाबा कसे? थांब. बरे आहेत आता. एक पाऊल जरी ठेवशील ना तर याद राख, या घरात यायचं नाही. आई अगं, मला बाबांना भेटू दे ना. काय करशील भेटून? काय करशील? केले तेवढे उपकार पुरे झाले बाई, आणखीन उपकार करू नकोस. किती ओझी होणार ना तुझ्या उपकाराचे आम्ही. आई अगं, असं का बोलतेस तू? का बोलते? तुझ्यामुळे झाली यांची ही अवस्था. अगं किती उद्ध्वस्त करशील अजून आम्हाला. जेव्हा जेव्हा या घरावर अरिष्ट आलंय ना, तेव्हा तूच जबाबदार होतीस. आता सुद्धा तूच केलं ना हे सगळं. आई अगं, मी काही नाही केलं. मी फक्त बाबांना बघायला आली. काही नाही केलं. अगं छप्पर चाललंय आमच्या डोक्यावरून तुझ्यामुळे. ही कल्याणी, हिचा संसार उद्ध्वस्त होतोय तुझ्यामुळे. नचिकेत घर सोडून गेले तुझ्यामुळे. आणि आता माझ्या नवऱ्याची ही अशी अवस्था झाली ना, ती पण तुझ्यामुळे. म्हणून मी काही केलं नाही. वाटलं होतं लग्न करून गेली मग तरी हे घर सुख बघेल, पण नाही. या कपाळ करून तिची सावली या घरावरून जातच नाही. आई, मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत. फक्त एकदा बाबांना भेटू दे ना गं. अजिबात नाही. कशाला एवढी नाटकं करतेस? एवढा जर कळवळ आहे ना, तर हे सगळं थांबवू शकली असतीस तू. तुझ्याच हातात होतो, तरी तू थांबवलं नाहीस. वर मला म्हणतेस मी काय केलं नाही. माझ्या हातात? हो, तुझ्याच हातात होतं. विराज इथे येऊन सांगून गेला, जर अर्पिताने येऊन नाक घासून माफी मागितली तरच तो हे सगळं थांबवणार होता. इतकं
सोपं होतं, पण नाही. आमचं सुख बघून कसा घास येईल ना तुझ्या कशाखाली. अगं तुझा बाप तिथे गेला, पाय पकडले त्या विराजचे, त्यांची तब्येत ढासळली. हे ऐकून सुद्धा तुला काही थांबवावंसं वाटत नाही ना. आणि मी काही नाही केलं. राख केलीस या घराची, राख. मी मुलगी म्हणून अपयशी ठरले का? मी जिवंत असताना माझ्या घरचे मरण यातना भोगतायत आणि मला त्रास नको म्हणून बाबांनी मला साधी कल्पना सुद्धा. कसं आणि कोणत्या शब्दात समजावं तुम्हाला अर्पिता मॅडम? मुलगी म्हणून तुम्ही कुठेही कमी पडल्या नाही आहात. परिस्थितीच अशी होती की, पण आतापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. निकी बघा ना पटकन. हा निकी बोल, तब्येत कशी आहे बाबांची? बाबांना आता बरं वाटतंय. जीजू प्लीज दिला सांगा, काळजी करू नकोस. हो मी सांगतो. तुला काही लागलं तर मला नक्की फोन कर निकी. जीजू आता इतक्यात कुठली काही मदत लागेल असं वाटत नाहीये. डॉक्टरांनी मेडिसिन चेंज करून दिल्यात, तेवढं आम्ही केमिस्टकडे जाऊन घेऊन येईन. बर. जीजू दी बरी आहे ना? हो बरी आहे. तू बाबांची काळजी घे आणि मला फोन करत राहा. बाय. सांग ना काय. बाबांची तब्येत नॉर्मल आहे, बीपी पण नॉर्मल आहे. डॉक्टरांनी औषधं बदलून दिली आहेत. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. गेल्या 2 दिवसात 2 वेळा असा त्रास झालाय त्यांना. त्रास शारीरिक नाही, मानसिक आहे अर्पिता मॅडम. हे सततच्या टेन्शन्समुळे याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी सोल्युशन काढावं लागणार आहे आपल्याला. आपण घरी जाऊन बोलू यावर. चला. अहो मी म्हणालो ना आपण घरी जाऊन बोलू. नाही, घरी नाही. मग ज्याची जशी लायकी त्याला तसा मान द्यायचा आणि मी तुला मान द्यावा इतकी तुझी लायकी नाहीये. देशमाने काय, पुरोहित काय, ही दोन्ही माझी घर आहेत आणि ज्या ज्या वेळेला तू माझ्या घराच्या आडवा येशील तेव्हा मी तुझ्या समोर उभा असेल. येस. देसाई आज कुठलीच मीटिंग नकोय मला. देसाई देसाई साक्षात अर्पिता पुरोहित. सॉरी सॉरी. सौ अर्पिता समीर देशमाने माझ्या ऑफिसमध्ये
अर्पिता, येण्याआधी कॉल करायचास ना मला. मी सगळी तयारी करून ठेवली असती. 2 मिनिटं देशील मला? 2च मिनिटं. मी पटकन तयारी करून घेतो. सी, झाली तयारी. आता तू जे करायला आली होतीस ते कर. माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग. अर्पिता, या मोमेंटची मी कधीपासून वाट बघतोय माहितीये. अर्पिता मॅडम, तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाहीये. अर्पिता मॅडम, ऐका माझं प्लीज. मला माहिती होतं अर्पिता, तुला तुझी माणसं, तुझं घर, तुझी नाती प्रिय आहेत. तुला माहितीये मला काय प्रिय आहे? माझी डिग्निटी, माझी अब्रू जी तू घालवलीस त्या नालायक माणसाबरोबर पळून जाऊन. म्हणून त्याची नुकसान भरपाई म्हणून तुला हे करावं लागेल. आणि अर्पिता, तू काळजी करू नकोस. नचिकेत दादाचा संसार, आईबाबांच्या डोक्यावरचं छत, या सगळ्याची मी काळजी घे. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. तू फक्त हा एक क्षण मला सुखाने जगू दे. माझी माफी माग. कम ऑन. अर्पिता मॅडम, हे बघा, तुम्ही ऐका माझं. हे सगळं नका करू. आपण काहीतरी वेगळा मार्ग काढू येतून. तुम्ही प्लीज ऐका माझं. असं नका. अर्पिता मॅडम, प्लीज. हे